guys, welcome back to my YouTube channel, Sanchita here. तो आवाजपासून मी ब्लॉगिंग चालू केली आहे आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे. माझं नाव म्हणजे माझं सासर. आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला आणि कोल्हापूरला आम्ही जाणार आहोत म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली जाणार आहोत. फॅमिली ट्रिप चालली असते आणि पहिला आम्ही देवदर्शन करणार आहे आणि बाकीचे हिस्टॉरिकल प्लेसेस तिथे खूप आहे बघण्यासारखे ते पण आम्ही फिरणार आहोत आणि कुठे राहणार आहोत काय करणार आहोत सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो आय होप तुम्हाला माझा व्हॉइस समजत असेल. ॲक्च्युली माझा व्हॉइस प्रॉब्लेम आहे लहानापासूनच. सो प्लीज समजून घ्या मला आणि मला खूप खूप प्लॅन द्या. सो कंटिन्यू करा. आपण कुठे जाणार आहोत सो ते येऊन हो आता वाजले आहे 5:10 झालेले आहे आणि आम्ही बॅगवर पॅक केलेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. आमची 5ची ट्रेन आहे. 5 वाजून गेली. सिरियसची ट्रेन आहे. सिरियसमधून आमची कोल्हापूर ट्रेन आहे. गुड मॉर्निंग आणि आपल्याला पण प्रवास करून आलेला आहोत. माझी फॅमिली तुमची 4 मिनिट आहे. हे जे दिसते हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि आता आपण ते एंट्री करणार आहोत. तो हे आहे महालक्ष्मीचं मंदिर आणि हा आपला एंट्री गेट हे बघा हा मंदिराचा परिसर आहे. हे बघा इथे खूप छान कोल्हापुरी चप्पल आहे. तिथे मोजडी आहे. तिथे बँगल्स पण अवेलेबल आहे. हे आहे मंदिराची एंट्री आणि इथे लाईन लागली आहे. खूप गर्दी आहे आज. आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनवरती आलेलो आहोत आणि हा आहे शाहू महाराजांचा पॅलेस. खूपच छान आहे. खूप हिस्टॉरिकल प्लेस आहे. मला तर खूप आवडले पर्सनली. आय लव्ह इट. शिवाजी महाराजांची तोफ आहे. ती छान आहे. मला तर खूप आवडले. आणि हा शाहू महाराजांचा पॅलेस. ती हिस्टॉरिकल आहे. तिच्या आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता. त्याच्यामध्ये व्हिडिओ केला नाही. फक्त नेम शॉर्ट्स घेतले. त्याच्यामध्ये नंतर मी व्हॉइस टाकले. सोडून घेतले. सो प्लीज गाईज मला कसं वाटतं नक्की सांगा. असे झालेत आमचे वांगे आलेले आहेत आणि हे बघा मिसळ आणले आम्हाला आणि हेच खायला म्हटलं. हे आमचे भाऊजी आहेत. मला कसं मिसळ खातात खावण्यासारखे. ही आहे आमची लेट थाळी आणि इकडे आहे नॉनव्हेजवाली आणि हे आमची कोल्हापूरची छान तांबडा पांढरा रस्सा आणि सोलकढी चपाती
हॉटेलचं नाव पण मी नमूद करते, हॉटेल प्रभावळी. आणि हे सगळे खात आहेत बघा, कुठे खात आहेत. आता आम्ही लास्ट डेस्टिनेशन आमचं आहे रंकाळा. आम्ही रंकाळ्याला आलेलो आहोत आणि हा आहे इथला सनसेट पॉईंट आणि हा आहे पूर्ण रंकाळाचा व्ह्यू. हा पूर्ण आहे रंकाळा व्ह्यू. खूपच छान आहे, खरंच खूप छान आहे. मला मी पर्सनली खूप आवडलेलं आहे आणि हा सनसेट पॉईंट आय लव्ह इट. दिसतोय मला कोल्हापूर मला खेचले आहे आणि आम्ही सुरुवात करणार आहोत देव दर्शनापासून. आणि ही आहे आमची फॅमिली. इथे समोर मम्मी पण बसली, मम्मी पूर्ण झाकून. आणि आता आम्ही पहिलं जाणार आहोत ज्योतिबा दर्शनाला. ज्योतिबा दर्शनाला चाललेलो आहोत. त्याच्यानंतर पुढचं काय प्लॅनिंग आहे मी तुम्हाला दाखवलेलं. हे आहे ज्योतिबाची एंट्री. खूप सारे स्टॉल लागले तिथे. आणि हा आहे ज्योतिबाचा मेन गेट, जिथून आता आम्ही एंट्री करणार आहोत. आम्ही फायनली आता एंट्री करतोय ज्योतिबाच्या मंदिरात. आणि खूप रस आहे, खूपच. चांग भलर, चांग भलर देवा, चांग भलर ज्योतिबाच्या नावानं, चांग भलर. हो, आता आम्ही चाललेलो आहोत पावनखिंडीला. हा आहे पावनखिंडीचा रस्ता. आणि इथे आम्ही गाडी पार्किंग केली पाठीमध्ये. थोडं मी दाखवते तुम्हाला पावनखिंडी. आम्ही पावनखिंडीला एंट्री करत आहोत. इथे सगळं खायचं सामान आहे. आपली फॅमिली सोबत चाला. जागा आहे जिथे माजी प्रमुख मावळे आणि सिद्धी लढाई चालू होती. हो, हे आहेत तिथले फोटो आणि जिथे जिथे आम्ही फिरलो तिथे तिथे आम्ही फोटो कॅप्चर केले. आणि काही ठिकाणी आम्हाला शॉर्ट्स घेता नाही आले, त्याच्यामुळे खरंच मनापासून सॉरी. कारण तिथे व्हिडिओ अलाउडच नव्हते, तरी पण आम्ही करून शॉर्ट्स घेतले काही काही ठिकाणांचे. आणि खरंच कोल्हापूर बघण्यासारखं आहे आणि हिस्टॉरिकल प्लेसेस पण तिथे खूप आहेत, खूप छान आहे. आणि माझी फॅमिली पण फर्स्ट टाईम तिथे आली होती
माझ्या फॅमिलीला पण पर्सनली खूप आवडलेलं आहे आणि आय होप तो आम्ही नंतर परत कधीतरी जाऊ आणि खरंच खूपच छान आहे. आणि प्लीज माझ्या ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच प्रेम